कशासाठी? ते काही कळलं नाही, कळलं की सांगतो. तन्मय आणि तेजस ते दोघे एकत्र तन्मयच्या रूम मध्ये आहेत, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. मी आताच त्यांना भेटून आले. बाबा, तन्मयने संकेतात हेच टी शर्ट घातलं होतं आणि आजही तो हेच टी शर्ट घालणार होता, म्हणून मग मी हे घेऊन आले. चला, जे तुला जो संकेत आलाय तो आता खरा होणार नाही. नेत्राला आलेला संकेत कधीच खोटा ठरत नाही बाबा. नेत्राला जे संकेतात दिसतं ते घडतच. अरे पण संकेतात जे दिसलंय ते आता होण्याची शक्यताच नाही ना. नाही नाही बाबा, मला असं वाटतं की आता आपण असा विचार करायला हवा की नेत्राला असं संकेत का आला असेल. काय तन्मयला डान्स करणं वगैरे आवडतं, पण अशा परिस्थितीत तेही घरात तो हे सगळं का करेल? नेत्राला केतकी फाल्गुनीला मारते असं संकेत आला होता, तेव्हा तसंच झालं. आणि आता तिला तन्मय बद्दल असा संकेत आला, म्हणजे तसंच होणार. नाही आत्या, तसं व्हायला नको. काहीही झालं तरी तन्मय विरोचकाला वश होता कामा नये. मग तू किंवा मी, आपल्या दोघींपैकी कोणीतरी एकीने त्याच्याबरोबर राहायला हवं. बरोबर आहे आत्ताच. मला असं वाटतं की नेत्राला जो संकेत आलाय तो विरोचकाशी संमतीत आहे असं ग्राह्य धरलं तरी तन्मय बरोबर कसं काही वाईट घडेल? कारण तुला जो संकेत आलाय त्यात काही वाईट घडताना दिसलं नाहीये ना. म्हणजे बघा ना, तुला केतकी बद्दल संकेत आला होता, त्यात केतकी फाल्गुनीला मारते असं दिसलं होतं, तिने मारलं. पण तन्मयच्या बाबतीत तसं नाहीये ना. तन्मय डान्स करता दिसलाय. मला असं वाटतं की विरोचकाचा अंत आता जवळ आलाय, म्हणून तुला असा संकेत आलाय. विरोचकाचा अंत? हे असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे बघ ना, संकेत काय तन्मय उत्साहात नाचतोय, ह्याचा अर्थ क्लिअर आहे, तन्मय आनंदात आहे. म्हणजे कदाचित विरोचकाचा अंत झाला असेल. विरोचकाच्या अंताशिवाय दुसरी कोणती मोठी गोष्ट असणार आहे? तुला लक्षात येते का नेत्रा? तुला संकेतात जी घटना दिसली ती सगळं चांगलं झाल्यानंतरची आहे. नाही, तुम्ही म्हणतात तसं असू शकतं, पण तरी आणखी थोडा विचार करायला हवा. मला काहीतरी. बाबा, मी आज सकाळी तेजस भाऊजींना भेटले, ते एकदम व्यवस्थित होते. शेखर, बोला काहीतरी. मला खरंच माहिती नाही काय चाललंय. बाबा, माझं ऐका. आता हे नाटक बंद करायचं. आता हे वैशाल्याचं नाटक करण्याची काही गरज नाहीये. हे जे काही आहे ना ते खूप धोकादायक होत चाललंय. बाबा, तन्मय तेजस ऑलरेडी वश झाले. आता काही झालं तरी तुम्ही तिच्या समोर नाही जायचं. बाबा, हे नाटक आत्ताच्या आत्ता बंद करायचं. हो हो, पटतंय मला तुमचं, पटतंय. बिंडोक राजाध्यक्ष, तुला उगाच बिंडोक म्हणत होते मी. खरे बिंडोक तर हे तिघजण आहे, त्रिनयनेचे भक्त. ए बिंडोक राजाध्यक्ष, वेळ वाया नाही घालवायचा. चला चला, नाचा, नाच, मनसोक्त नाच. कधी कुणाबरोबर काय झालं ते मी सांगते. बाबा, 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 तुम्हाला नाटक करायची काही गरज नाहीये. बाबा काय करताय तुम्ही? शेखर, बाबा, नाटक थांबाय आता. नाटक करतोच आहे तू, पण तुमच्या समोर. बिंडोक राजाध्यक्षाला मी कधीच वश केलाय.
परवा. आणि त्यालाच तुम्ही राखणदार म्हणून बसवलं तेजस तन्मयसाठी. कसं होणार? त्याच्याच मदतीने मी तेजस आणि तन्मयला सुद्धा वश केलंय. कालच. थांबा थांबा थांबा, शांत व्हा. भिंडोक, सांग बघू, तन्मयला कसं वश केलं मी?